नमस्कार मित्रांनो, तुमचं बेस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत क्रॉस कॅनिझारो कंडेन्सेशन। यामध्ये काय होते, आपल्याला कंडिशन आहे की अल्फा हायड्रोजन अब्सेंट पाहिजे या रिएक्शन मध्ये। असे दोन कार्बोनिल कंपाऊंड घ्यायचे आणि ते दोन कार्बोनिल कंपाऊंड पण एकमेकांपासून वेगळे पाहिजेत। जसे आपण अल्डिहाइड घेतलं तर ते दोन्ही पण अल्डिहाइड एकमेकांपासून वेगळे पाहिजेत, किंवा कीटोन घेतलं तर ते कीटोन पण एकमेकांपासून वेगळे पाहिजेत। जेव्हा दोन अल्डिहाइड किंवा दोन डिफरंट कीटोन मध्ये रिएक्शन होते तेव्हा आपल्याला वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट मिळतात। म्हणून चला आता पाहूया कॅनिझारो कंडेन्सेशन। क्रॉस कॅनिझारो condensation occurs in two different molecules of aldehyde or ketone which do not contain any alpha hydrogen atom. Two different molecules of aldehyde or ketone under condensation they form multiple types of product. आता आपण रिएक्शन पाहू। मग रिएक्शन लिहिताना अगोदर आपल्याला काय लिहायचं, त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे। तर आता आपण अगोदर एक्सप्लेनेशन पाहूया। When two different aldehyde are react with each other in presence of NaOH to give alcohol and sodium salt of carboxylic acid. चला तर आता रिएक्शन पाहूया। आपण यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलं, दोन वेगवेगळे प्रकारचे अल्डिहाइड घेतलेले आहेत आणि त्यांची रिएक्शन होत आहे, कंडेन्सेशन होत आहे। कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम हायड्रॉक्साइड हा काय आहे, आपला बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे। त्याच्या प्रेझेन्स मध्ये हे दोन म्हणजेच याचं कंडेन्सेशन होत आहे दोन डिफरंट अल्डिहाइडचं, आणि त्यापासून आपल्याला काय भेटला, एक अल्कोहोल भेटला आणि दुसरा सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड भेटले। मग चला तर पाहूया रिएक्शन। यामध्ये काय झालं, आपण काय घेतला, पहिल्यांदा फर्स्ट काय घेतला, फॉर्माल्डिहाइड घेतला आणि सेकंड काय घेतला, बेन्झाल्डिहाइड। हे या दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन आहे का, नाही, या अल्फा हायड्रोजन इथं ॲब्सेंट आहे। मग असे दोन प्रोडक्ट घेतले, एक फॉर्माल्डिहाइड घेतला आणि एक बेन्झाल्डिहाइड। या दोघांचं कंडेन्सेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड। हा कसा आहे, आपला बेस आहे। त्याच्यापासून आपल्याला काय भेटलं, एक बेन्झाइल अल्कोहोल, त्यालाच आपण बेन्झानॉल, आणि दुसरा कुठला भेटला, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड, हा आपल्याला दुसरा प्रोडक्ट भेटला। या रिएक्शन मध्ये आपल्याला किती प्रोडक्ट भेटले, दोन भेटले। पण आपण वरी सांगताना सांगितलेलं आहे की आपल्याला किती भरपूर प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात, म्हणून सांगितलेलं आहे का। तर जर समजा हीच रिएक्शन जर आपण उलटी झाली तर इथं समजा फर्स्ट प्रोडक्ट काय घेतला, फॉर्माल्डिहाइड घेतला आणि दुसरा फर्स्ट प्रोडक्ट बेन्झाल्डिहाइड घेतला आणि दुसरा प्रोडक्ट फॉर्माल्डिहाइड घेतला, आणि या दोघांचं कंडेन्सेशन घडून आलं तर पहिल्यांदा आपल्याला इकडे काय भेटतो, मिथॅनॉल भेटल आणि इथं काय भेटल, सोडियम साल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड भेटल। आता हे कसं भेटल आपल्याला कळेल मेकॅनिझम मध्ये। मग आता आपण मेकॅनिझम पाहूया। आपण मेकॅनिझम का करतो, जे आपले दोन प्रोडक्ट तयार झालेले आहेत रिएक्शन मध्ये, ते दोन प्रोडक्ट कसे तयार झाले ते पाहण्यासाठी आपण काय करतो, मेकॅनिझम करतो। चला तर पाहूया। दिस मेकॅनिझम आर कंप्लीट इन 4 स्टेप। हे या रिएक्शनचं मेकॅनिझम 4 स्टेप मध्ये कंप्लीट होतं आणि आपल्याला पुन्हा आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटतो। मग फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोफाइल। आपल्याला पहिल्यांदा काय तयार करायचं आहे, न्यूक्लियोफाइल। मग न्यूक्लियोफाइल आपण कोणापासून तयार करणार, जो आपण सॉल्व्हेंट वापरलेला आहे NaOH स्ट्रॉंग बेस, त्याचं ब्रेकडाऊन किंवा डिसोसिएशन केलं किंवा क्लिवेज केलं तर त्यापासून आपल्याला काय भेटला, Na+ आणि OH- भेटला। मग आपला हा OH- काय म्हणून ऍक्ट केला, इथं न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो हा OH-। आता सेकंड स्टेप पाहूया। सेकंड स्टेप मध्ये काय होतंय, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन फर्स्ट कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन। म्हणजेच आपला ह्या न्यूक्लियोफाइलचा अटॅक कुणावर होणार, पहिल्या कार्बोनिल कंपाऊंडवर। आपण पहिला कार्बोनिल कंपाऊंड कुठला घेतला आहे, फॉर्माल्डिहाइड घेतला आहे। मग त्याच्यावर आपल्याला हा न्यूक्लियोफाइलचा अटॅक करायचा आहे। अगोदर काय लिहायचं, एक्सप्लेनेशन लिहायचं। अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन फर्स्ट कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन टू गिव्ह फॉर्मिक ऍसिड आणि इलेक्ट्रॉन, किंवा हायड्रोनियम आयन पण असे म्हणतात। आपण काय करणार आता या रिएक्शन मध्ये, आपण पहिल्यांदा काय घेतला, फॉर्माल्डिहाइड घेतला। त्या फॉर्माल्डिहाइड वर कुणाचा अटॅक केला, ह्या न्यूक्लियोफाइलचा अटॅक केला।
मग हा न्यूक्लियोफाईल कुठे अटॅक करणार, या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार. मग या कार्बोनिल कार्बनवर हा न्यूक्लियोफाईलनं जर अटॅक केला म्हणजेच न्यूक्लियोफाईलनं आपले इलेक्ट्रॉन या कार्बोनिल कार्बनला जर दिले तर कार्बनवर किती बॉन्ड फॉर्म झाले, 5 बॉन्ड फॉर्म झाले. कार्बनची व्हॅलेन्सी इथं कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली. मग कार्बन काय करणार, आपली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी एक कुठला तर बॉन्ड ब्रेक करणार म्हणजेच वीक बॉन्ड ब्रेक करणार. मग या ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये 2 डबल बॉन्ड आहेत, त्यामधला एक सिग्मा बॉन्ड राहतो आणि एक पाय बॉन्ड राहतो. आणि आपल्याला माहित आहे पाय बॉन्ड हा कसा असणार, वीक असणार. मग इथं काय झालं, हा पाय बॉन्ड ब्रेक होतो, कार्बन आणि ऑक्सिजन मधला पाय बॉन्ड ब्रेक होतो. मग ब्रेक झाल्यास ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ऑक्सिजन काय करतो, कार्बन करून आपले इलेक्ट्रॉन ओढून घेतो. मग ऑक्सिजनवर काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर आला. पण अटॅक कोण करत आहे, न्यूक्लियोफाईल या कार्बनवर अटॅक करत आहे. मग त्यामुळे या दोघांमध्ये काय तयार होणार, बॉन्ड तयार होणार. मग हे झालं. आता ऑक्सिजनवर कुठला आला आहे, निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. मग इथं काय होणार, डबल एकदा रिअरेंजमेंट होणार या कंपाऊंड मध्ये. रिअरेंजमेंट कशी होणार, हा ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रॉन असे म्हणतो. मग ऑक्सिजन काय करणार, आपले इलेक्ट्रॉन या कार्बनला देणार. अजून कार्बनची व्हॅलेन्सी कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली. मग व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाय झाल्यास कार्बन काय करणार, एक वीक बॉन्ड आपला ब्रेक करणार. मग वीक बॉन्ड कुठला ब्रेक करणार, या हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक करणार. आणि कार्बन हायड्रोजनला म्हणणार की तू माझे सगळे इलेक्ट्रॉन घेऊन जा. आणि आपल्याला इथं काय भेटलं, फॉर्मिक ऍसिड आणि H निगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोनियम आयन भेटला आपल्याला. आपण दुसऱ्या स्टेपमध्ये काय तयार झालं, फॉर्मिक ऍसिड तयार झालं, एक हायड्रोनियम आयन तयार झाला. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार, जो आपला हायड्रोनियम आयन तो दुसऱ्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार. दुसऱ्या कार्बोनिल कंपाऊंडच्या कार्बोनाइल कार्बनवर तो अटॅक करणार. नाही तर काय म्हणले, थर्ड स्टेपमध्ये अटॅक ऑफ अ हायड्रोनियम आयन किंवा इलेक्ट्रॉन ऑन सेकंड कार्बोनाइल कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन. मग ते काय म्हणले, अटॅक ऑफ, आता एक्सप्लेनेशन लिहायचं, अटॅक ऑफ H निगेटिव्ह आयन ऑन सेकंड कार्बोनाइल कंपाऊंड ऑफ कार्बोनाइल कार्बन टू गिव्ह काय भेटला आपल्याला, ऑक्साईड आयन भेटला. मग आता इथे काय होणार, आपण काय घेतला, हा दुसरा कार्बोनिल कार्बन म्हणजेच हा बेन्झाल्डेहाइड घेतला. मग ह्याच्यावर काय करणार, हा इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोनियम आयन या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार. अटॅक केल्यावर काय झालं, या कार्बनची व्हॅलेन्सी कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली. मग कार्बनची व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाय म्हणजेच कार्बनवर किती बॉन्ड तयार झाले, 5 बॉन्ड तयार झाले. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 बॉन्ड फॉर्म करण्याची, पण इथं तयार किती झाले, 5 बॉन्ड तयार झाले. मग कार्बन काय करणार, जो आपल्याकडे वीक बॉन्ड आहे तो त्यानं काय करणार, ब्रेक करणार. मग या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहेत, एक सिग्मा बॉन्ड राहतो आणि दुसरा कुठला राहतो, पाय बॉन्ड राहतो. मग कार्बन काय करणार, या ऑक्सिजन मधला आणि आपल्यामधला बॉन्ड म्हणजेच पाय बॉन्ड ब्रेक करणार. आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा पाय बॉन्ड ब्रेक झाल्या ऑक्सिजन काय करणार, हे इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढणार. आणि कार्बन काय करणार, या H निगेटिव्ह ह्याच्यासोबत आपला बॉन्ड तयार करणार. आपल्याला इथं काय भेटला, ऑक्साईड आयन भेटला. ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन ओढले म्हणून त्याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनने या हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार केला. मग इथं काय तयार झालं, ऑक्साईड आयन तयार झालं. हे तिसऱ्या स्टेपमध्ये झालं. आता चौथ्या स्टेपमध्ये काय होणार, जो दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्मिक ऍसिड तयार झाला होता आणि तिसऱ्या स्टेपमध्ये ऑक्साईड आयन तयार झाला होता, या दोघांमध्ये काय होणार, रिएक्शन होणार. मग इथं काय म्हणले, चौथी स्टेप, रिएक्शन ऑफ ऑक्साईड आयन अँड फॉर्मिक ऍसिड. मग रिएक्शन ऑफ ऑक्साईड आयन अँड फॉर्मिक ऍसिड टू गिव्ह बेन्झाइल अल्कोहोल अँड सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. मग चौथ्या स्टेपमध्ये काय होणार, आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटणार. कुठला म्हणजेच आपण इथं काय फायनल 2 प्रोडक्ट भेटणार. एक आपल्याला आपला अल्कोहोल आणि दुसरा सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. मग यामध्ये आपण काय घेतला, पहिला प्रोडक्ट ऑक्साईड आयन घेतला आणि दुसरा काय घेतला, फॉर्मिक ऍसिड. या दोघांमध्ये रिएक्शन होते. रिएक्शन कशी होणार, ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजन काय करणार, आपले इलेक्ट्रॉन या फॉर्मिक ऍसिड मधल्या या हायड्रोजनला देणार. मग हायड्रोजनला दिला. मग हायड्रोजनची व्हॅलेन्सी कशी झाली, अनसॅटिस्फाय झाली. हायड्रोजनवर एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन राहतो.
मग ऑक्सिजननं या हायड्रोजनला आपले इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याकडे एकच प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन झाला, पण अजून ह्या बॉन्डिंगमध्ये एक त्याचा इलेक्ट्रॉन आहे, मग त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आणि एकच प्रोटॉन झाला. मग तेव्हा हायड्रोजनची व्हॅलेन्सी तर काय झाली, अनसॅटिस्फाय झाली. मग हायड्रोजन काय करणार, आपल्या या ऑक्सिजनला आपले सगळे इलेक्ट्रॉन देणार आणि ऑक्सिजनला म्हणणार तू सगळे इलेक्ट्रॉन घे, मी पण माझी पण व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो आणि तू पण सॅटिस्फाय हो, म्हणजे स्टेबल हो. मग इथं काय झाला, या ऑक्सिजननं आपले इलेक्ट्रॉन या हायड्रोजनला दिले. मग या दोघांमध्ये काय तयार झाला, बॉन्ड तयार झाला. मग आपल्याला काय भेटलं, बेन्झाईल अल्कोहोल भेटला. पहिला प्रोडक्ट भेटला अल्कोहोल. आणि दुसरं काय तयार झाला, HCO निगेटिव्ह, म्हणजे त्याला आपण ऑक्साईड आयनपणा असं म्हणू शकतो. आपल्याला चौथ्या स्टेपमध्ये काय तयार करायचं आहे, एक अल्कोहोल तयार करायचं आहे आणि दुसरं सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिड तयार करायचं आहे. आपल्याला पहिला प्रोडक्ट भेटला आहे अल्कोहोल. आता आपल्याला दुसरा प्रोडक्ट तयार करायचं आहे सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. मग आता ह्याच्यामध्ये काय होणार, आपल्या जो अल्कोहोलसोबत म्हणजेच बेन्झॉईल अल्कोहोलसोबत दुसरा प्रोडक्ट जे तयार झाला आहे त्याला आपण काय म्हणलं, ऑक्साईड आयन. मग त्या ऑक्साईड आयन काय करणार, जे पहिल्या स्टेपमध्ये काय सॉल्व्हंटचं ब्रेकडाऊन झाल्यास, म्हणजेच NaOचं ब्रेकडाऊन झाल्यास Na+ आणि OH- हे दोन आयन तयार झाले होते. मग त्याच्यामध्ये OH- आपण काय म्हणलं, न्यूक्लियोफाईल म्हणलं. मग तिथं काय राहिला, Na+ राहिला. मग तो Na+ या इथे यूज करायचा. मग इथं काय झाला, आपण इथं काय घेतला, ऑक्साईड आयन म्हणतात ह्याला, ऑक्साईड आयन. मग इथं आपण काय घेतला, ऑक्साईड आयन. या ऑक्साईड आयनची रिॲक्शन कोणासोबत केली, Na+ सोबत केली. मग या ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत. त्याने काय करणार, आपले इलेक्ट्रॉन या सोडियमला देणार आणि या दोघांमध्ये काय तयार होणार, बॉन्ड तयार होणार. मग आपल्याला काय भेटलं, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड. मी तुम्हाला समजण्यासाठी इथे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन सांगितलेली आहे. जर तुम्हाला ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये लिहायची जर असते तर काय करायचं, पहिल्यांदा आपण काय घेतला, फॉर्मिक ॲसिड घेतला आणि त्याची रिॲक्शन कोणासोबत केली, ऑक्साईड आयनसोबत केली आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटला, एक बेन्झाईल अल्कोहोल भेटला आणि दुसरं काय भेटलं, ऑक्साईड आयन. मग तिथं काय करायचं, ते ऑक्साईड आयन लिहिण्याच्या ऐवजी तिथं काय लिहायचं, सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड लिहायचं आणि तिथं 4th स्टेप कंप्लीट होते आपली. धन्यवाद.